बियॉन्ड बुक्सच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये आज आपण पुन्हा एकदा भेटत आहोत आणि आजचा विषय सुद्धा खूप छान आहे, इंटरेस्टिंग आहे. डिझायनिंग या नवीन क्षेत्राबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत. तर या क्षेत्राबद्दल आपल्याकडे आज स्टुडिओमध्ये या विषयावर बोलण्यासाठी आलेली आहे वैष्णवी शहाणे. ही आता सध्या डिझायनिंग ह्याच क्षेत्रामध्ये शिकत आहे आणि या क्षेत्रात ती कशी आली किंवा हे क्षेत्र नक्की काय आहे, आपण यात आणखी काय काय करू शकतो, हे मला वाटतं आपण तिच्याच कडनं ऐकूया. हे आपल्याला ऐकून घ्यायला नक्कीच आवडेल. तर वैष्णवी, तुझं बियॉन्ड बुक्स मध्ये स्वागत. आता आम्हाला सांग की हे नक्की काय आहे डिझायनिंग, यात कुठले कुठले क्षेत्र आहेत, यातल्या वेगवेगळ्या डिग्रीज काय आहेत, याच्याबद्दलची एक बेसिक इन्फॉर्मेशन आम्हाला सुरुवातीला दे. ओके, तर सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार मला व्यक्त होण्याची संधी दिली या प्लॅटफॉर्मवर. तसं खूप आवडीचा विषय असतो जेव्हा डिझायनिंग या विषयाबद्दल काहीतरी बोलायला संधी मिळते. खूप छान वाटतं. तर डिझायनिंग हा शब्द आपण जेव्हा ऐकतो तेव्हा साधारणच लोकांची संकल्पना ही असते की कोणता तरी काहीतरी एक सरफेस आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काहीतरी ड्रॉ करायचंय किंवा त्याला कलर करायचंय. दॅट इज समथिंग डिझाईन. बट डिझाईन हा शब्दाचा जर अर्थ समजून घ्यायचा म्हटलं तर त्याचं मिनिंग आपण जितक्या खोलात जाऊ तितकं ते अजूनच बदलत जातं. एक्झॅक्टली. तर डिझायनिंग बद्दल थोडक्यात बोलायचं झालं तर आपण जर तीन शब्दांमध्ये जर डिझायनिंगला समजायचं झालं आपल्याला तर आपण म्हणू शकतो की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, ऑब्झर्वेशन अँड इमॅजिनेशन. अच्छा. ओके. तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे जे पण आपल्या लाईफमध्ये एक्झिस्टिंग प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला पर्टिक्युलर प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण एखाद्या एक्झिस्टिंग गोष्टीला जेव्हा आपण अजून चांगलं रूप देण्याचा प्रयत्न करतो, त्यामधले काही फीचर्स असतील ते चेंज करून किंवा त्याला जर आपल्याला थोडंसं त्याची क्वालिटी, त्याचा जो प्रोडक्ट एक्सपिरियन्स आहे त्याला जर आपण एनहान्स करायचं बघितलं तर त्याला आपण रिडिझाईन म्हणतो. रिडिझाईन म्हणजे जी गोष्ट ऑलरेडी एक्झिस्ट करते त्याला आपण चांगलं बदल करायचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला रिडिझाईन म्हणतात. आणि जेव्हा एखादा पर्टिक्युलर प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे त्यासाठी आपण एखादं प्रोडक्ट किंवा एखादी गोष्ट आपण बनवतो जी नव्याने बनलेली असते एकदम स्क्रॅच पासून, त्याला डिझायनिंग असं म्हणतात. बरोबर. तर मग हे डिझायनिंग आपल्याला जर शिकायचं असेल तर यासाठीचे कोर्सेस कोणते कोणते आहेत? तर डिझायनिंग हे तसं पाहिलं तर खूप वास्ट फील्ड आहे. म्हणजे जसं इंजिनिअरिंग मध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस असतात तसं डिझायनिंग मध्ये पण आपल्याला खूप साऱ्या ब्रांचेस पाहायला मिळतील. तसं पाहिलं तर डिझायनिंगला जर आपण 3 मेन बेसिक फील्ड्स मध्ये डिवाइड करायचं म्हटलं तर 3 प्रकार असतात त्याचे: कम्युनिकेशन डिझाईन, इंडस्ट्रियल डिझाईन अँड एक्सपिरियन्स डिझाईन. ओके. तर कम्युनिकेशन डिझाईनची जर उदाहरणं घ्यायची म्हटलं तर त्यामध्ये फिल्म मेकिंग आहे, ग्राफिक डिझाईन आहे, त्यानंतर अॅनिमेशन आहे. कम्युनिकेशन म्हणजे थोडक्यातच समोरच्या व्यक्तीसोबत किंवा समोरच्या कोणत्या पण घटकासोबत आपण जेव्हा संवाद साधतो तेव्हा त्याला कम्युनिकेशन म्हणतात. बरोबर. मग ते कम्युनिकेशन व्हिज्युअल कम्युनिकेशन असेल, ते कम्युनिकेशन ऑडिटरी असेल किंवा आपण बोलतोय समोर ते कम्युनिकेशन असेल किंवा कोणतंही कम्युनिकेशन, तर ते कम्युनिकेशन डिझाईन मधल्या त्या गोष्टी येतात. त्यानंतर इंडस्ट्रियल डिझाईनचं जर आपल्याला उदाहरण घ्यायचं म्हटलं तर प्रोडक्ट डिझाईन असेल, त्यानंतर UI UX असेल, ऍप डेव्हलपमेंट, वेब डिझाईन वगैरे आपण म्हणतो, तर त्या सगळ्या गोष्टी फिजिकल अँड डिजिटल प्रोडक्ट त्यामध्ये येतात. आणि एक्सपिरियन्स डिझाईन म्हटलं तर ती एक वेगळीच फील्ड आहे ज्यामध्ये आपण एखाद्या गोष्टीसोबत जेव्हा इंटरॅक्ट होतो तेव्हा आपल्याला जो एक्सपिरियन्स मिळतो तो एक्सपिरियन्स आपल्याला अजून चांगल्या प्रकारे समोरच्याला कसा देता येईल. अरे म्हणजे हे क्षेत्र खरंच खूप काहीतरी वेगळंच आहे की म्हणजे एक्सपिरियन्स म्हणजे समोरच्याला चांगला एक्सपिरियन्स देण्यासाठी तुम्ही काहीतरी क्रिएटिव्हली इकडे मागं बॅकहँडला करत असता. मग या इतक्या छान वेगळ्या कोर्स म्हणजे कुठले कोर्सेस चालतात यासाठी, की हे जर शिकायचं असेल तर कुठले कॉलेजेस आहेत किंवा कुठले कोर्सेस चालतात भारताचा विचार करायला गेलं तर? भारताचा विचार करायला गेलं तर डिझाईन हे क्षेत्र भारतासाठी थोडंसं नवीन आहे. म्हणजे आपल्याकडे तसं पाहिलं तर इंजिनियरच बऱ्यापैकी सगळ्या स्टेप 1 to स्टेप 10 पर्यंत सगळ्या गोष्टी आतापर्यंत इंजिनियरच करत आले. पण परदेशामध्ये डिझायनिंगची जर अडॅप्टेबिलिटी आपण पाहिली तर प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना डिझायनर हवाय. आज घर बनवायचं तर इंटिरियर डिझायनर पाहिजे, त्यांना स्वतःसाठी एखादा कॉस्ट्युम डिझाईन करायचा आहे तर फॅशन डिझायनर पाहिजे. सो डिझायनरची तशी रिक्वायरमेंट इंडियामध्ये जर पाहिलं तर आत्ता वाढत सुरू झालंय हे सगळं क्षेत्र. तर इंडियामध्ये जर तसं पाहिलं तर खूप स्कोप आहे आपल्याला नवीन नवीन गोष्टी आणण्यासाठी.
खूप प्रगती करण्यासाठी या क्षेत्रामध्ये. हा तर म्हणजे तसं डिझाईनचा विचार केला तर इंडियासाठी नवीन आहे, पण डेफिनेटली मग कॉलेजेस कुठले आहेत? म्हणजे जर एखाद्या मुलाचं त्याला पुढे शिकायचं असेल, या क्षेत्रात पुढे जायचं असेल, तर त्यांनी कसं गेलं पाहिजे? ओके. जर तुम्हाला कॉलेज संदर्भात माहिती हवी असेल तर बेसिकली गव्हर्नमेंटचा विचार केला तर 3 प्रकारचे कॉलेज आहेत. IIT मध्ये देखील डिझाईन हा कोर्स प्रोव्हाइड केला जातो. त्यानंतर NID नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, त्यामध्ये पण डिझाईन रिलेटेड बरेचसे कोर्सेस आहेत. त्यानंतर NIFT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, यामध्ये पण फॅशन रिलेटेड आणि फॅशनच्या व्यतिरिक्त सुद्धा डिझाईन रिलेटेड खूप सारे कोर्सेस आहेत. आणि मग हे करण्यासाठी एखाद्या मुलाला जर करायचं असेल तर त्याचं बेसिक क्वालिफिकेशनला काय लागतं? त्याला काही एंट्रन्स वगैरे द्यावी लागते का? त्याला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. तर बेसिक क्वालिफिकेशन जर तुम्हाला बॅचलर्स करायचंय डिझायनिंग मध्ये, जसं आपण बीटेक म्हणतो, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, ते इंजिनिअरिंग साठी असतं. पण जर तुम्हाला डिझाईन मध्ये बॅचलर्स डिग्री हवी असेल तर तुम्हाला 10+2 चा फॉर्म्युला लागतो. म्हणजे 12वी किंवा 10वी नंतर 2 वर्ष एखादा डिप्लोमा कोर्स जर तुम्ही केला असेल, चालतं. तसंही चालतं. पण कुठला डिप्लोमा? म्हणजे नाही, तसं काही बंधन नाहीये. कारण आपण बॅचलर्स डिग्रीसाठी अप्लाय करतो. डिप्लोमाचं काही. आणि मग 12वी नंतर पुढे काही एक्झाम्स वगैरे असतात? 12वी नंतर एंट्रन्स एक्झाम्स असतात. आता IIT म्हटलं तर IITची एक वेगळी एंट्रन्स एक्झाम आहे, UCED, UCEED, अंडर ग्रॅज्युएट कॉमन एंट्रन्स एक्झाम फॉर डिझाईन. त्यानंतर NID ची पण एक एंट्रन्स एक्झाम आहे, NIFT ची पण एक एंट्रन्स एक्झाम आहे. तर साधारण त्या एक्झाम्स द्याव्या लागतात आपल्याला. आणि मग त्यानंतर एक्झाम्सचे पण राऊंड असतात. आणि ते कुठल्या महिन्यात, म्हणजे काही त्याचं काही की कुठल्या महिन्यांमध्ये होतात, ते काही ठरलेलं आहे त्याचं असं काही? तर तुम्ही जेव्हा 12वीची परीक्षा देत असता तर त्याच वर्षी साधारण जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये या पण परीक्षा असतात. आणि त्यांचं तुम्हाला मग ते एक सर्च करूनच की कुठल्या एक्झाम्स कधी आहेत ते सर्च करून तुम्ही त्याप्रमाणे त्या देऊ शकता, बरोबर ना? पण मग ह्याला काही वेगळा गायडन्स लागतो? हा, ऑब्व्हियसली. कारण म्हणजे जर एक्झामचा आपण सिलेबस पाहिला तर 12वीचा जो आपण कॉलेजमधला अभ्यास करत असतो, म्हणजे साधारण सायन्स असेल, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, तर त्यापैकी या परीक्षांना काही विचारत नाहीत. यांचा सिलेबस आणि यांचा पॅटर्न पूर्णपणे वेगळा असतो. त्यामुळे थोडीशी तयारी करणं गरजेचं आहे. पण म्हणजे 12वीला असं काही बंधनकारक नाहीये की तुम्ही सायन्स मधूनच केलं पाहिजे? नाही, असं काही बंधन नाहीये. पण IIT मध्ये जे काही कोर्सेस आहेत, काही म्हणजे 2-3 IITs मध्ये काही पर्टिक्युलर कोर्सेस आहेत, त्यांना 12वी सायन्स आणि PCM ची रिक्वायरमेंट आहे. कारण IIT थोडंसं टेक्निकल कॉलेज आहे, सो तिथे जे डिझाईन रिलेटेड कोर्स पण प्रोव्हाइड केले जातात, जसं की ऑटोमोबाईल डिझाईन असेल किंवा इंडस्ट्रियल डिझाईनचे काही कोर्सेस असतील, त्यामध्ये थोडंसं टेक्नॉलॉजी रिलेटेड गोष्टी असतात, त्यामुळे थोडं लागतं. मग हा तू जो आता कोर्स करते किंवा आपण जे हे वेगवेगळे कोर्स आहेत की NIFTचा असेल किंवा NIDचा असेल किंवा IITचे, हे साधारण ड्युरेशन काय असतं यांचं? किती कालावधीचं आहे? ओके, तर जसं की मी तुम्हाला आता बीटेकचं एक्झाम्पल दिलं, बीटेकची 4 वर्षांची डिग्री असते, तसंच BDES पण 4 वर्षांसाठी, BDES बॅचलर ऑफ डिझाईन, BDES पण 4 वर्षांसाठी डिग्री प्रोग्राम प्रोव्हाइड करतो. आणि हे कुठे, म्हणजे NID पण सेम, IIT पण, हे सगळे 4 वर्षांचेच कोर्सेस आहेत? हा, कोर्सेस 4 वर्षांचेच आहेत. आणि मग तिथं एकदा तुम्हाला ऍडमिशन मिळाल्यानंतर सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँचेस सिलेक्ट करावे लागतात का? तुमच्या त्या मेरिट नुसार असतं? काय असतं ते? तर आता NIDचा जर आपण विचार केला तर तिथे मेरिटनुसार तुम्हाला म्हणजे सीट्स प्रोव्हाइड केल्या जातात, कोणता कोर्स तुम्हाला हवा आहे त्यानुसार. IITचा विचार केला तर IIT मध्ये पण तुम्ही स्वतः चूज करू शकता तुम्हाला जे स्पेशलायझेशन पाहिजे ते. आणि निफ्टचं म्हटलं तर निफ्ट मध्ये पण तुम्ही स्वतः चूज करू शकता. फक्त NIDचा असा फॉर्म्युला आहे की ते फर्स्ट इयर फाउंडेशन इयर ठेवतात, ज्यामध्ये तुम्हाला साधारण सगळ्या फील्डचं नॉलेज दिलं जातं, सगळ्या फील्डचं शिकवलं जातं. त्यानंतर तुम्ही फर्स्ट इयरचा तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो आणि तुमचं म्हणजे तुमची स्वतःची चॉईस, या दोन्ही गोष्टींचं काय म्हणतात, एकत्रित करून मग सेकंड इयरचं हे केलं जातं. मग तुम्हाला कोणता प्रोग्राम मिळणार ते ठरवलं जातं. असे यांचे किती कॉलेजेस आहेत? NID म्हण किंवा निफ्ट म्हण. ओके, निफ्टच्या टोटल 18 ब्रँचेस आहेत ऑल ओव्हर इंडिया. हे सगळे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत? हा, गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. त्यानंतर NIDचं म्हटलं तर NIDचे टोटल 6 कॉलेजेस आहेत. आणि IIT मध्ये 5 IITs मध्ये हा कोर्स राबवला जातो. अच्छा. आणि मग हे सगळे गव्हर्नमेंट झाले, तसेच असे समजा गव्हर्नमेंटला म्हणजे याचं मेरिट बरंच हाय असेल?
हो, मेरिट हाय आहे आणि हा. कॉम्पिटिशन आहे हा. खूप सारं. मग समजा एखाद्याला हे नाही क्रॅक करता आलं तर प्रायव्हेट कॉलेजेस पण आहेत का? हो, प्रायव्हेट कॉलेजेसचा ऑप्शन डेफिनेटली आहे. हा. जर गव्हर्नमेंटच्या एंट्रन्स एक्झाम क्रॅक नाही होऊ शकल्या हम्म. किंवा रँक फारच खाली आला, हा, मग हा. कॉलेज कुठलं तरी लांबचं मिळतं, तर अशा वेळी बऱ्याचदा कन्व्हिनियंट असतं की जवळचं एखादं चांगलं प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकतो. तसे महाराष्ट्रात आहेत चांगले हो, कॉलेजेस? महाराष्ट्रामध्ये आहेत खूप सारे कॉलेजेस. बर बर बर. जसं की DY पाटील असेल, सिम्बायोसिसला पण डिझायनिंगचे कोर्सेस पुण्यामध्ये. प्रोव्हाइड केले जातात. बर. बाकी आपल्या जवळपास पण गुजरातमध्ये अहमदाबाद हा. वगैरे. पण मग त्यांची त्या कॉलेजची वेगळी एंट्रन्स एक्झाम होते त्या केसमध्ये? ओके, काही कॉलेजेस वेगळी एंट्रन्स एक्झाम घेतात आणि काही कॉलेजेसचा असा फॉर्म्युला आहे की ते गव्हर्नमेंटच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याचा स्कोर प्रायव्हेटला ग्राह्य धरतात अच्छा ऍडमिशन घेण्यासाठी. अच्छा अच्छा, असंही चालतं. हो. मग समजा आता एकदा ऍडमिशन झाली, मग त्यानंतर जे वेगवेगळे तू म्हटलीस तर कुठल्या कुठल्या ब्रँचेस आहेत, कशा कशाच्या अंडर मुलं शिकू शकतात आपल्या चॉईस प्रमाणे? आपल्या चॉईस प्रमाणे जसं की मी आता 3 हा. सेग्रिगेशन सांगितलं, 3 वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये, कम्युनिकेशन डिझाईन, इंडस्ट्रियल हा, डिझाईन आणि हा. एक्सपिरियन्स डिझाईन. हम्म. तर प्रत्येक कॉलेजेसचा जर विचार केला तर वेगवेगळे कोर्सेस कॉलेज प्रोव्हाइड करतं. म्हणजे आता जे कोर्सेस निफ्ट मध्ये शिकवले जातात ते तुम्हाला NID मध्ये नाही बघायला मिळणार. अच्छा. हा. NID मध्ये शिकवले जाणारे सगळे कोर्सेस तुम्हाला IIT मध्ये नाही बघायला बर मिळणार. बर. तर बऱ्याचदा कॉलेज चूज करणं ही पण एक सब्जेक्टिव्ह चॉईस असते प्रत्येक तो एक स्टुडंट. अभ्यास असणार आहे. कॉलेज चूज करणं पण एक हा. खूप मोठा म्हणजे हा. मोठं डिसिजन असतं, कारण हा. बरेच स्टुडंट असे असतात ज्यांना तिन्ही ठिकाणी ऍडमिशन मिळतं. बर. तेव्हा तो त्यांचा डिसिजन असतो की मला नक्की कोणतं घ्यायचं. बरोबर आहे. म्हणजे बरेच म्हणजे खूप कमी स्टुडंट असतात, हा. पण हा. बर, मग ते कुठले म्हणजे कुठले जसं प्रोडक्ट डिझायनिंग एक आहे किंवा आणखी काय टेक्सटाईल आहे, अजून काय काय त्याच्यामध्ये वेगवेगळे हे आहेत की मुलं शिकू शकतात? ओके, जर आता निफ्टच एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर म्हणजे आता आपण फॅशन डिझाईन हो, खूपदा ऐकलं, खूपच म्हणजे पॉप्युलर आहे. हा. आजकाल आपण बघतो रेड कार्पेट आणि खूप सगळ्या गोष्टी ट्रेंडिंग आहेत. हा. तर आता म्हणजे आपल्याला फक्त फॅशन डिझायनिंग माहिती असतं, हा. पण एखादं गार्मेंट जेव्हा आपल्याकडे एक आउटफिटच्या रूपामध्ये आपल्या समोर असतं तर त्याच्या मागे काय काय स्टेजेस असतात, काय काय प्रोसिजर्स असतात, तर हे सुद्धा खूप मोठं क्षेत्र आहे. म्हणजे आता गार्मेंटची जर सुरुवात म्हटलं आपण तर सुरुवात होते टेक्सटाईल डिझाईनिंग. मग टेक्सटाईल डिझायनर मध्ये पण 2 प्रकार आहेत, एक आहे सरफेस डिझाईन आणि एक आहे स्ट्रक्चर डिझाईन. ओके, तर मग स्ट्रक्चर डिझाईन म्हणजे आपल्या कपड्यांची जी विविंग केली जाते, विणलं जातं कापड, तर ते करण्याचं काम एक वेगळा डिझायनर करतो. त्यानंतर ते कापड तयार झाल्यानंतर त्याच्यावरती प्रिंट्स डिझाईन करायचं काम ती वेगळी व्यक्ती करते. त्यानंतर मग ते कापड तयार झाल्यानंतर ते फॅशन डिझायनर कडे जातं. मग फॅशन डिझायनर त्याचं गार्मेंट कन्स्ट्रक्शन करतो, म्हणजे त्याला ड्रेस अँड ऑल त्याच्यापासून बनवतो. त्यामध्ये नीटवेअर डिझायनरचा पण एक रोल असतो की ज्यामध्ये जे मी विविंगचं सांगितलं त्याच्यामध्ये जर कापड तुमचं स्ट्रेचेबल असेल तर नीटवेअर डिझायनर जो असतो तो त्याला ते स्ट्रेची करण्यासाठी त्या टीम मध्ये काम करत असतो. त्यानंतर त्या फॅब्रिकचा मग फायनली ड्रेस तयार होतो. तर त्याची जर्नी तिथेच थांबत नाही, तर आता तो ड्रेस तयार झालाय, त्याचं आपल्याला मार्केटिंग करायचंय, त्याला लोकांपर्यंत पोहोचवायचंय, तो कसा दिसेल मॉडेलने एखाद्या वेअर केल्यानंतर वगैरे. तर मग ती पण त्याच्यासाठी फॅशन कम्युनिकेशन डिझायनर असतो जो त्याची फोटोग्राफी करेल, मॅगझिन्स वगैरे मध्ये त्याला प्रमोट करेल, आणि त्यानंतर मग ते गार्मेंट लोकांपुढे येईल. आणि पुन्हा ते लोकांपुढे कसं यावं यासाठी पण तुमचे काही डिझायनर्स असतात. एक्झॅक्टली, हे लोकांसमोर एक आपण तयार तर केलंय, हे लोकांसमोर कसं येणार आहे, कुठल्या पद्धतीनं येणार आहे. एक्झॅक्टली, खूपच एक्साइटिंग आणि एकदम वेगळं हे आहे. मी असं बरंच ऐकलं आहे की जी ही एक्झाम असते तर असं काही असतं का ग की तुमचं खूप ड्रॉइंग छान आहे? हा, मला आणखीन एक प्रश्न विचारायचा होता, यासाठी ड्रॉइंगचा क्रायटेरिया पण मानला जातो ना की ते एक्झाम्स वगैरे झालेल्या असल्या पाहिजेत वगैरे? राईट. तर हे म्हणजे खूप मोठं मिसकन्सेप्शन म्हणू शकतो आपण याला. म्हणजे लाईक सगळ्यांना असं वाटतं की जर कोणी डिझायनर आहे तर त्याची ड्रॉइंग एकदम खूप चांगली असली पाहिजे, किंवा एखाद्याची ड्रॉइंग खूप सुंदर आहे तर त्याला आपण डेफिनेटली डिझाईन फील्ड मध्ये घातलं पाहिजे. पण हा खूप मोठा एक काइंड ऑफ गैरसमज पण म्हणू शकतो ज्याला आपण, कारण ड्रॉइंग इज जस्ट अ मीडियम. एकच वाक्य आम्ही खूपदा ऐकत असतो की ड्रॉइंग हे फक्त एक मीडियम आहे, एक माध्यम आहे. आपल्या डोक्यांमध्ये जे पण थॉट्स आहेत, आपल्या डोक्यांमध्ये ज्या पण क्रिएटिव्ह आयडियाज आहेत त्या आपल्याला समोरच्यापर्यंत पोहोचवायच्या, तर त्यासाठी फक्त आपल्याला ड्रॉइंगची गरज असते. मग त्यामुळे जर तसं पाहिलं तर ड्रॉइंग खूप जास्त चांगलं असलंच पाहिजे अशी गरज नाहीये. फक्त माझ्या डोक्यातली कल्पना मला समोरच्यापर्यंत पोहोचवायची आहे आणि मी ती कागदावर उतरवली
तर ती त्याला समजली पाहिजे. समज पाहिजे म्हणजे त्या ड्रॉइंग. एक्झॅक्टली, इथपर्यंत ड्रॉइंगची लेवल पण मग पाहिजे. त्या ज्या ग्रेड एक्झाम असतात शासनाच्या, त्या झालेल्या लागतात का? 12वीची तुमची जेव्हा ही क्रॅक करता तुम्ही, ते कंपल्शन आहे का तसं? ग्रेड एक्झाम म्हणजे एलिमेंटरी, नाही तसं काही कंपल्शन नाही, कारण या एक्झामला अपियर होण्यासाठी ऑल ओव्हर इंडियातून मुलं असतात. आणि जर ग्रेड एक्झामचा विचार केला तर त्या फक्त महाराष्ट्रातच येतात एलिमेंटरी इंटरमिजिएट. म्हणजे फक्त ती एंट्रन्स एक्झाम क्रॅक करणं हेच तुमच्यासाठी एंट्री पॉइंट येतो तुमचा. तेच मोठं. आणि आम्ही असं बरंच ऐकलंय की खूप वेग क्वेश्चन्स विचारले जातात की ज्याचा कशाशी काहीही संबंधच नसतो. तर असं काही असतं का? हो. म्हणजे थोडक्यात कसं एखादं उदाहरण तू देऊ शकशील का, की काय असतं हे असे काहीही प्रश्न विचारतात? आवडेल मला. आता म्हणजे आमच्यासाठी तर खूप मजेशीर असतं. जेवढा नवीन क्वेश्चन, जेवढं काहीतरी वेगळं विचारतील तेवढा म्हणजे आवडीचा भाग असतो. याच्यामध्ये काहीतरी आपण करू शकतो. ओके. तर क्वेश्चन्सचं असं असतं की बेसिकली 2 पेपर्स असतात. तर पहिला जो पेपर असतो तो तुमचा असतो डिझाईन ऍप्टिट्यूड. डिझाईन ऍप्टिट्यूड म्हणजे ज्यामध्ये तुमचं ड्रॉइंग स्किल्स वगैरे बाकी सगळ्या गोष्टी असतात. तुमच्या आयडियाज तुम्ही कशा प्रकारे प्रेझेंट करताय ते सगळं पाहिलं जातं. तो एक पेपर असतो. आणि दुसरा पेपर जो असतो तो असतो लाईक जनरल ऍप्टिट्यूड. त्यामध्ये मग तुमचं ऍप्टिट्यूड असेल, तुमचं जनरल नॉलेज असेल, तुमचं मॅथ्स असेल, हिस्ट्री, जॉग्राफी, बायोलॉजी. अच्छा, हे पण बघितलं जातं. बरं. तर दुसरा पेपर कम्पॅरेटिव्हली म्हणजे त्याचं वेटेज पण कमी असतं आणि लाईक डिझाईन रिलेटेड कमी असतात त्याच्यामध्ये क्वेश्चन्स. आणि पहिला जो पेपर असतो त्यामध्ये डिझाईन ऍप्टिट्यूड असतो. तर त्याच्यामध्ये साधारण प्रश्न म्हणजे अगेन आता जे मी 3 ह्याच्यामध्ये सांगितलं होतं, कम्युनिकेशन डिझाईन, इंडस्ट्रियल डिझाईन. तर कम्युनिकेशन डिझाईनशी रिलेटेड जे क्वेश्चन्स असतात त्यामध्ये साधारण तुम्ही एखादी गोष्ट देतील आपल्याला, स्टोरी देतील अर्धवट, ती तुम्ही कम्प्लीट करा. मग त्यामध्ये तुम्ही कसं वेगळा विचार करताय, त्याचा एंड तुम्ही कसा नवीन करताय, किंवा कधी कधी एंड देतात तुम्हाला सुरुवात करायची, हे का झालं असेल असं, अशा टाईप क्वेश्चन असतात. काही पण म्हणजे नॉर्मल क्वेश्चन असतात. आता तुम्ही चहा बनवताय, तर चहा बनवण्याची जी प्रोसिजर आहे ती तुम्हाला 4 फ्रेम्स मध्ये दाखवायची आहे. तर साधारण म्हणजे ज्याचं ड्रॉइंग खरंच खूप सुंदर आहे ती व्यक्ती खूप छान प्रकारे इलस्ट्रेट करेल की चहा बनवण्याची प्रोसेस, मग काय पातेलं घेतलं, चहा पावडर टाकली वगैरे. पण त्यांना ते अपेक्षित नाहीये. त्यांच्या अपेक्षा अशा आहेत की तुम्ही सामान्य लोकांपेक्षा कसा वेगळ्या प्रकारे विचार करता आणि तुम्ही तुमच्या कल्पना कशा, म्हणजे वाईल्ड इमॅजिनेशन ज्याला आपण म्हणतो जर इंग्लिशमध्ये बोलायचं म्हटलं तर, त्या तुम्ही कशा प्रकारे कागदावर उतरवता. तर तसं त्यांना अपेक्षित असतं. म्हणजे आता समजा आपण आपल्या पर्स्पेक्टिव्हनी बघतोय, चहा बनवायची अशी अशी प्रोसेस आहे, हे घेतलं, हे टाकलं, त्यानंतर चहा उकळला. पण जर एखाद्याला वेगळ्या प्रकारे जर तीच प्रोसेस दाखवायची तर ती व्यक्ती दाखवेल साधारण चहा बनवताना साखरेला त्या गरम पाण्यामध्ये टाकलंय, तर तिला काय वाटत असेल. म्हणजे इतकी क्रिएटिव्हिटी तुमच्याकडनं अपेक्षित आहे तिथं त्या उत्तरांमध्ये सुद्धा. म्हणजे खरं बघायला गेलं तर क्रिएटिव्ह लोकांचंच फील्ड आहे असं म्हटलं तरी चालेल. मग मला एक नेहमी प्रश्न पडतो बरं का, की आपण म्हणतो नाही माझ्या मुलाचं ड्रॉइंग खूप छान आहे, तो खूप छान पद्धतीने काढतो, पालकांच्या व्ह्यूनी बघतीये मी की असं करतो, किंवा त्याचं तो खूप छान पद्धतीनं ते सगळं दाखवू शकतो. मग ही जी मुलांची क्रिएटिव्हिटी आहे ती खरं कशी ओळखता येईल पालकांना, किंवा ते या फील्डचे बनलेले आहेत हे थोडंसं कशा त्यांच्या वेगवेगळ्या जाणून घेता येईल पालकांसाठी? ओके, तू यासाठी खूप लहान आहेस पण तरी सुद्धा एक कशा अँगलनी बघावं की हे क्रिएटिव्ह दिसतंय, काहीतरी वेगळं दिसतंय आपलं मूल. ओके. तर हा प्रश्न थोडासा जर आपण चेंज केला, म्हणजे तुम्ही असं विचारलं की क्रिएटिव्हिटी कशी ओळखावी, तर मी असं म्हणेल की क्रिएटिव्हिटी कशी जपावी, त्याचा आपण जोपासना कशी करावी हे आपण ओळखणं जास्त गरजेचं आहे. कारण आताच एक 3 महिन्यापूर्वी नासाचा एक रिपोर्ट मी वाचत होते. त्यांनी एक रिसर्च बुक पब्लिश केलं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याची क्रिएटिव्हिटी 100% असते. म्हणजे आपण जेव्हा बघतो लहान मुलांची जशी जशी ग्रोथ होतीये त्यानुसार म्हणजे ते कसे वेगवेगळे प्रश्न विचारतात आपल्याला, त्यांचं प्रत्येक गोष्टीत त्यांना काहीतरी वेगळं करायचं असतं, बाकीच्यांपेक्षा मला काहीतरी वेगळं करायचं. बरोबर आहे. तर ती एक क्वालिटी असते लहान मुलांमध्ये, आपण नेहमी बघतो. पण आपण बऱ्याचदा आपल्या रेग्युलर गोष्टींमध्ये एवढं रिस्ट्रिक्ट करून टाकतो मुलांना, म्हणजे त्यांना अशा गोष्टी सांगतो की नाही हे काम असंच केलं पाहिजे, हे असं, कारण आपला तो सेट तयार झालेला असतो. किंवा स्कूलमध्ये पण पर्टिक्युलर सब्जेक्ट शिकवतात, मग त्यानंतर ती क्रिएटिव्हिटी कमी होत जाते मुलांची. आणि मग
आपण म्हणतो की आता क्रिएटिव्हिटी कुठून तयार करायची, पण ते असं होतं की क्रिएटिव्हिटी ही जन्मतःच म्हणजे ती वेळीच तुम्ही ओळखली पाहिजे वेळेस तुम्ही जोपासली आणि पाहिजे. ती जोपासली पण पाहिजे पुढे, त्याला Exactly. खतपाणी घातलं पाहिजे. ऍक्च्युली जर तुमचं मूल काहीतरी वेगळं करतंय हो, तर ते तुम्ही तुम्ही त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. अगदी Exactly. छान मुद्दा मांडला तू हा. हम्म. आणखीन एक असा प्रश्न पडतो की हे जे फाईन आर्ट, जीडी आर्ट्स हे जे आहेत हे आणि हे तुमचं डिझायनिंग हे वेगळं आहे. हो, डेफिनेटली. तर आर्ट आणि डिझाईन या दोन खूप वेगळ्या संकल्पना आहेत. म्हणजे हम्म. एखादी व्यक्ती चित्र काढतीये तर त्याला आपण डिझायनर नाही म्हणू शकत. हम्म. डिझाईन ही खूप वेगळी गोष्ट आहे आणि आर्ट ही खूप वेगळी गोष्ट आहे. हम्म. जसं मी सुरुवातीला सांगितलं की डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर मी 3 शब्दांमध्ये बोलेल. हम्म. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, हम्म. ऑब्झर्वेशन हम्म. आणि काय होता तिसरा शब्द? कम्युनिकेशन, नाही, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, ऑब्झर्वेशन आणि इमॅजिनेशन. ओके. सो 3 शब्दांमध्ये जर आपण डिझाईनला व्यक्त करतो, तसं आर्टला जर व्यक्त करायचं झालं तर एकच शब्द आहे, सेल्फ एक्सप्रेशन. बरोबर म्हणजे स्वतःला आपण आर्टच्या माध्यमातून व्यक्त करत असतो. बरोबर आहे. पण जेव्हा डिझाईन बद्दल आपण बोलतो तर डिझाईन ही अशी फील्ड आहे की ज्यामध्ये तुम्ही स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी काम करता. हम्म. समाजामध्ये जे पण काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्या पण किंवा गोष्टी आहेत, समोरचा क्लायंट त्याची जी मागणी त्याची जी आहे. पण डिमांड आहे त्यानुसार तुम्हाला काम करावं बर लागतं. बर सो बर. डिझाईन मध्ये थोडंसं स्ट्रक्चरल गोष्टी जास्त आणि हे 2 कोर्स पण पूर्ण वेगळे आहेत, कारण खूप बरेच वेगळे जण courses याच्यामध्ये कन्फ्युजन करतात की अरे हे हम्म. तेच आहे ना, तर हे 2 कोर्स पण वेगळे आहेत. हो, पूर्ण खूप याची वेगळे प्रोसेस courses आहेत. पूर्ण वेगळी आहे. पूर्ण वेगळी प्रोसेस आहे. बरोबर. हम्म. मला आता सांग, तू सध्या काय करतेयस? मी सध्या निफ्ट NIFT मध्ये माझं फर्स्ट इयर कम्प्लीट झालंय. हं. मी बॅचलर्स ऑफ लाईफस्टाईल अँड ऍक्सेसरी डिझाईन हा कोर्स परस्यू करते निफ्ट मधून. बर, कुठे करतेयस हा? मी निफ्ट दिल्लीमध्ये आहे. अरे वा. हम्म. आणि तुझं मग तेव्हाच ते रँकिंग वगैरे कसं बघितलं, तर तुझी रँक काय होती? माझी ऑल इंडिया रँक 103 होता. आई बापरे, हम्म. खूप छान. हो, त्यानुसार मग म्हणजे दिल्ली कॅम्पस मिळणार याची खात्री होती. बर, ज्या म्हणजे ते कोर्ससाठी. सगळ्यात तुमचं सगळ्यात हा. बेस्ट कॅम्पस आहे. हा, दिल्ली म्हणजे इंडियामधलं टॉप कॅम्पस आहे निफ्टचा विचार केला तर. बर बर बर. हम्म. मग तुला असं तिथं म्हणजे खरंच ते तेवढं वेगळे पण जाणवतं? वेगळे पण म्हणजे तू जे कोर्स शिकते ते खरंच ते बेस्ट आहे म्हटलं तर ते इतरांपेक्षा तुला ही तुलना म्हणजे ही बरोबर तुझं तेच त्या पद्धतीनं वेगळं वेगळं दरवेळेला तुला मिळत जातं तिथे? हो हो, फॅकल्टीज खूप सपोर्टिव्ह आहेत. बाकी ओव्हरऑल करिक्युलम खूप छान आहे. बर. म्हणजे तुम्हाला जे पण काय काय नवीन नवीन एक्सप्लोर करायचं ते तुम्ही करू शकता. सगळ्या गोष्टीचा फ्रीडम आहे. हम्म. कोणत्याही प्रकारची पुस्तकं नाही आहेत हा, आणि कॉलेजमध्ये. मला परीक्षा नाही ते पण एक आहे की तुम्हाला लेखी परीक्षाच नसतात. हे काय असतं खरं? लेखी परीक्षा नसतात, पण आमच्या परीक्षा खूपच म्हणजे लेखी पेपर दिला तर आता सोडवायला बसतो आम्ही. अशा प्रकारे हा. परीक्षा घेतल्या जातात. हं, तर डिझायनिंगचं जर म्हटलं तर आम्हाला जी पण आमची परीक्षा होते हं, त्यामध्ये असं असतं की तुम्हाला आधी लिस्ट दिली जाते, हं, त्यानुसार तुम्हाला प्रोजेक्ट्स करावे लागतात. ज्या ज्या गोष्टी आहेत हं. देतात त्यानंतर 1 महिन्याचं ड्युरेशन देतात. हं. तेवढ्या टाइम मध्ये ते प्रोजेक्ट कम्प्लीट करून तुम्हाला प्रेझेंट करायचे असतात. बर बर बर. सो ते जेव्हा आपण प्रेझेंट करतो तेव्हा 4-5 असे ज्युरी मेंबर असतात आपल्या समोर. हम्म, मग हम्म. आपल्याला ते प्रेझेंटेशन द्यावं लागतं आपल्या जे पण आपण काही केलंय त्याचं. हम्म. आणि त्यानंतर मग ते आपल्याला प्रश्न विचारतात. अच्छा, अशा प्रकारची परीक्षा होते. हा. मग याच्यामध्ये डिप्लोमाज, मास्टर डिग्रीज असं पण आहे का? डिप्लोमा आणि मास्टर्स दोन्ही करता येतं? गोष्टी आहेत. हो, बर, करू शकतो आपण ते. हा, करू शकतो. आणि एक असं पण ऐकण्यात आहे की फी स्ट्रक्चर बरंच कॉम्प्लिकेटेड आहे किंवा खूप हाय जातं, तर हा. ते काय आहे? हा, बरोबर आहे. फी स्ट्रक्चर डेफिनेटली खरंच खूप हाय आहे. म्हणजे जर आपण गव्हर्नमेंट कॉलेजेसचा हा. विचार केला तर आपल्याला वाटतं गव्हर्नमेंट म्हणजे हो सगळं फीज हो, असेल, किंवा कमी असेल, कमी कमीत असेल हा, हा, ऑब्व्हियसली. हा, पण डिझायनिंगचा विचार केला तर नाहीये तसं अजिबातच. हा. इनफॅक्ट गव्हर्नमेंट कॉलेजेसची फी अराउंड 3 to 5 lakhs पर इयर आहे बर गव्हर्नमेंटची. बर. आणि बाकी प्रायव्हेट कॉलेजेसला पण साधारण हीच फीज रेंज आहे. हम्म, पण जर आपण काही कॉलेजेसचा विचार केला जसं की UID असेल किंवा बिट्स पिलानी असेल हम्म. तर त्या ठिकाणी फी स्ट्रक्चर थोडंसं हाय आहे. मग ते साधारण 7 LPA पर्यंत पण जातं पर बर इयर. बर. आणि शिवाय इतरही बरेच वर्षभरात खर्च असतात. हो, वर्षभरात असतात. लाईक लॅपटॉप घ्यावा लागतो. स्टेशनरी. हा, म्हणजे Ryzen 7च्या पुढचाच लॅपटॉप लागतो. बर, सो बर. प्राइसचं तुम्ही हा. कॅल्क्युलेशन करू शकता. त्यानंतर स्टेशनरी पण खूप लागते. म्हणजे बर. आता ऑब्व्हियसली प्रॅक्टिकल फील्ड बरोबर आहे, बरोबर आहे. हा. पण मग हे सगळं तुम्ही एवढं करताय, मग याचा स्कोप
आता तो महत्वाचा प्रश्न. ओके, तर पुढे काय? नाही बरोबर आहे. नाही, जे काय आहे ते प्रॉपर एकदम बोललेलं आहे. ठीक आहे. तर कसं आहे, म्हणजे डिझायनिंगचा जर विचार केला तर एक लाईफस्टाईल रिलेटेड फील्ड आहे. म्हणजे हौशी लोकांचं क्षेत्र म्हणू शकतो आपल्या भाषेत बोलायचं झालं तर. बरं. ठीक आहे. म्हणजे जे करायला पण हौसच लागते आणि करून घ्यायला पण हौसच लागते. तर डिझायनिंग एक तशी फील्ड आहे. आणि थोडंसं आपण म्हणतो ना, एखाद्या गोष्टीला जास्त ग्लॅमराईज केलं जातं. जसं की आता फिल्म इंडस्ट्री आहे. आपल्याला वाटतं फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारे व्यक्ती आहेत तर सगळ्या गोष्टी एकदम सेट असतात, एकदम छान सगळं असणार आहे. लाईमलाईट मध्ये असतात ना ते. एक्झॅक्टली. तर डिझायनिंगचं पण तसंच, म्हणजे फील्डला खूप जास्त हे करून उचलून घेतलेलं आहे. पण कसं आहे माहितीये का, म्हणजे जे लोक खरंच खूप पॅशनेट आहेत आणि ज्यांना म्हणजे खरंच या क्षेत्रात येऊन काहीतरी करायचंय आणि 100% ज्यांनी आपल्याला दिलंय याच्यासाठी, त्या लोकांचं करिअर खूप छान आहे. खूप म्हणजे खूप छान आहे. आणि तसं पाहिलं तर म्हणजे स्कोप चांगला जाऊ शकतात. म्हणजे कुठल्या कंपनीज त्यांना हे करतात का, त्यांनी स्वतःच व्यवसाय का काय, नोकरी, कुठल्या क्षेत्रात ते जाऊ शकतात? खूप सारे ऑप्शन्स असतात. एकदा तुमचं बॅचलर्स कम्प्लीट झालं तर तुम्ही ऍज अ फ्रीलान्सर काम करू शकता. त्यानंतर तुम्ही स्वतःचा डिझाईन स्टुडिओ ओपन करू शकता. ऑब्व्हियसली थोडासा एक्सपिरियन्स लागतो स्वतःचा स्टुडिओ खोलायला. किंवा कंपनीजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी डिझायनर्सच्या पोस्ट असतात, सो कंपनीमध्ये पण तुम्ही जॉब करू शकता. त्यानंतर तुम्ही स्वतःचं कोचिंग इन्स्टिट्यूट खोलू शकता. सध्या ते खूप ट्रेंडिंग आहे. म्हणजे डिझाईन एंट्रन्स साठी तयारी करण्यासाठी तुम्ही कोचिंग खोलू शकता. किंवा तुम्ही छोटे छोटे कोर्सेस प्रोव्हाइड करू शकता, जसं की ग्राफिक डिझाईन रिलेटेड कोर्स आहे, क्रॅश कोर्स आहे 3 महिन्याचा वगैरे. खूप काय काय करतात लोक. करिअरचे तर खूप सारे ऑप्शन्स आहेत. बरं, मग करिअरचाच विषय निघालाय तर आता आपल्याला माहितीये की इंजिनिअरिंग झालं किंवा आर्किटेक्चर झालं, यांच्या शेवटच्या वर्षाला जशी मुलं जातात तर तसं कॉलेजमध्येच प्लेसमेंट सेल असतो आणि प्लेसमेंट्स उपलब्ध होत असतात. तसं आपल्या बाबतीत, ह्या कोर्सच्या बाबतीत काय असतं? ओके, तर या कोर्सच्या बाबतीतही कॉलेजमध्ये असतात प्लेसमेंट डेफिनेटली. तर म्हणजे असं लाईक मिक्सचर आहे. काही लोक प्लेसमेंट घेतात, काही लोक ऍज अ फ्रीलान्सर कंटिन्यू करतात, काही लोकांना जिथे इंटर्नशिप केली आहे तिथेच प्री प्लेसमेंट ऑफर मिळते, काही लोक स्वतःचं स्टार्टअप सुरू करतात. आता तर खूप ट्रेंड आहे, शार्क टँक वगैरे बघतोच आपण. प्रत्येकाची इच्छा आहे की माझं स्वतःचं विश्व असावं, माझा बिझनेस असावा. पण प्लेसमेंट येतात डेफिनेटली. बरं, मला आता सगळ्यात महत्वाचा आणि इंटरेस्टिंग प्रश्न की तू इथे कशी वळलीस? म्हणजे तुला हे आत्म जाणवत होतं का? अच्छा, तर म्हणजे लाईक आता कोविडचा पिरियड होता, जेव्हा माझं म्हणजे खऱ्या टाइम आला की मला काय करायचंय. माझं जेव्हा करिअर डिसाईड करायचं होतं तेव्हा, सो काही नाही, घरीच होतो सगळे. तेव्हा काही असं एक्सपोजर नव्हतं, कोणाला जाऊन विचारावं, कोणाशी जाऊन बोलावं. बरोबर. तर मग काही नाही, कोविडमुळे कसं लवकर हातामध्ये फोन आले. एक गोष्ट चांगली झाली, म्हणजे काही लोकांसाठी चांगली, काही लोकांसाठी सब्जेक्टिव्ह आहे खूप जास्त. सो फोन खूप लवकर आले होते हातामध्ये. मग माझं असं होतं की मला काय करायचं या बाबतीत मी शुअर नव्हते, पण मला काय नाही करायचं हे खूप चांगलं माहिती होतं. म्हणजे जे कन्व्हेन्शनल करिअर ऑप्शन्स होते, मेडिकल, इंजिनिअरिंग, ते करायचं नव्हतं करायचं. ते म्हणजे फिक्स होतं. आणि सुरुवातीपासूनच होतं असं की काहीतरी वेगळं करायचंय बाकीच्यांपेक्षा आणि असं वेगळं करायचं ओव्हरऑल. सो मग त्या टायमिंगला म्हणजे आर्ट वगैरे कसा तरी वेळ घालवायचा म्हणून घरामध्ये खूप, आणि मला पहिल्यापासून खूप आवड होती ड्रॉइंग वगैरेची. मग त्यामध्येच डेव्हलप होत गेली आवड आणि असं वाटायचं की मग ऍज अन म्हणजे आर्ट ऍज अ करिअर चूज करावं, यातच काहीतरी करावं. यातच काहीतरी करावं. वैष्णवी, आता मला सांग, सगळ्यात माझा जो एक विचारायचा होता की एका छोट्या शहरामध्ये, छोट्या गावामध्ये तू लहानाची मोठी झालीस आणि तसं म्हणायला गेलं तर स्कोप त्या मानाने कमी असतो. मग या ह्याच्यामध्ये हे एवढं वेगळं फील्ड, एकदम वेगळं काहीतरी, हे करण्याचं तुझ्या मनात कसं आलं आणि तू ते तडीस कसं नेलं? ओके, नाईस क्वेश्चन. तर म्हणजे मी स्वतःच खूप क्युरियस होते आधीपासूनच, म्हणजे स्वतःच्या करिअरला घेऊन, सगळ्या गोष्टींना घेऊन. तर त्यावेळी मी फार शुअर नव्हते की मला काय करायचंय, पण मला एक गोष्ट नक्की माहिती होती की मला काय करायचं नाहीये. सो हे जे ट्रेडिशनल किंवा आपण कन्व्हेन्शनल करिअर ऑप्शन्स ज्याला म्हणू शकतो, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, त्यापैकी मला काही करायचं नव्हतं. हे माझं फिक्स होतं. आधीपासूनच असं होतं की काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी नवीन करायचंय. तर मग साधारण मी 9वी मध्ये वगैरे होते, कोविडचाच पिरियड होता त्या टायमिंगला. लकीली लवकर फोन आले सगळ्यांच्या हातामध्ये. मग आता फोन आहे जवळ, टाइम पण खूप सारा आहे, तर करायचं काय. मग
ऑनलाईन सर्चिंग करायचे त्या टायमिंगला खूप जास्त, की काय काय करिअरचे बरं, ऑप्शन्स हा. आहेत, काय काय नाही. हम्म. आणि ड्रॉइंगची पहिल्यापासून खूप आवड होती. हा. ड्रॉइंग असेल, पेंटिंग असेल, हम्म. म्हणजे मला स्वतःला असं व्यक्त होण्याचं ते एक मीडियम होतं, की हम्म. मला आज मूड नाहीये, काही करायची इच्छा नाहीये, तर मी ते करणार असं होतं. तर मग त्याची खूप जास्त आवड होती. मग असं होतं की त्यातच काहीतरी करायचं. बट सायमल्टेनियसली असं पण होतं की शाळेमध्ये पण मला गणित, विज्ञान सारख्या विषयांची आवड होती. बरं. जर आपण आर्टचा विचार केला तर आर्ट इज ऑल अबाउट क्रिएटिव्हिटी, जिथे तुमचा राईट ब्रेन जो असतो, राईट साईडचा, तो कामाला लागतो. आणि जर आपण लॉजिक म्हणजे सायन्स, मॅथ्सचा जर विचार केला तर त्यामध्ये तुमचा जो लेफ्ट ब्रेन असतो बरोबर, हा. तो जास्त काम करतो. सो मला अशी एखादी फील्ड हवी होती की ज्यामध्ये क्रिएटिव्हिटी आणि लॉजिक या दोन गोष्टींचं इंटिग्रेशन हवं. बरं. तर मग अशी फील्ड कोणती, तर ते शोधण्यासाठी तेव्हा प्रयत्न सुरू होते. आणि जेव्हा मला डिझायनिंग बद्दल कळालं की अशी काहीतरी फील्ड असते वगैरे वगैरे, त्यानंतर माझं सर्चिंगच थांबलं. म्हणजे मला असं होतं की हेच माझ्यासाठी बनलंय आणि मला हेच करायचंय. तर मग ती फील्ड होती. आणि मग त्यानंतर मग बाकीचे सर्चेस सुरू झाले की आता याच्यात जायचं कसं, आता समजलंय की जायचं कुठे, पण कसं जायचं, पुढे जायचं. मग त्यानुसार बाकीचं सर्चिंग सुरू झालं. साधारण कुठे क्लासेस असतात, काय काय, एंट्रन्स एक्झाम कशी क्रॅक करायची, मग त्यानंतर त्याचं प्रिपरेशन, आणि मग आता कॉलेज. म्हणजे 9वी मध्येच तू त्या हातात आलेल्या मोबाईलचा खूप छान पद्धतीने उपयोग केला. मला हे अगदी नक्की सांगायला आवडेल की आपण जे म्हणतो की काय मोबाईल घेऊन बसलायस तू लहान मुलांना किंवा आपल्या घरातल्या मुलांना, तर याचा असा सुद्धा वापर करू शकतो आपण, आणि ते तिने करून दाखवलेलं आहे. आज तुझ्याशी गप्पा मारून खरंच खूप मजा आली. आणि खूप एक वेगळं क्षेत्र आमच्या सगळ्यांपुढेच एक ओपन झालं, एक नवीन विंडो आम्हाला बघायला मिळाली. त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि त्याचबरोबर बियॉन्ड बुक्सच्या टीमच्या वतीने अर्चनाज हर्बल यांच्यातर्फे तुला ही छोटीशी गिफ्ट. थँक्यू. यामध्ये आहे सगळे हर्बल स्किन केअर आणि हेअर केअर प्रोडक्ट्स. हे तू नक्की वापर. आणि थँक्यू सो मच. वेगवेगळ्या फील्डचं आजचं स्टेटस आणि त्या फील्डमधल्या उद्याच्या ऑपॉर्च्युनिटीज याविषयी बोलतायत काही महत्त्वाच्या पर्सनॅलिटीज बियॉन्ड बुक्समधून. विजन क्लासेस ऑनलाईन मॉड्यूल या चॅनलवर पाहत रहा बियॉन्ड बुक्स.